राजमाते, तू खोटं बोलतीयस. तुला माहिती आहे तुला काय हवंय ते. तुला तुझा कर्ण हवाय. कर्णासाठीच हा सारा आक्रोश. ही अंतःकरणाची तडतड एकट्या कर्णासाठी नाही. मला माझी सारी मुलं हवी आहेत. मला माझे कर्ण हवं आहे. मला माझे पांडव हवे आहेत. माझा कर्ण, पण त्याच्यावरती काय हक्क उरलाय आता माझा. माझ्या पोटचा गोळा, पण मी त्याचा अभेर केला. त्याची जन्माची वैरी ठरले. कधी पदराखाली घेऊन त्याला दूध पाजलं नाही. कधी मांडीवर थोपटून त्याला अंगाई म्हटली नाही. कधी 2 घास स्वतःच्या हाताने त्याच्या तोंडात घातले नाहीत. कुबेराच्या संपत्तीवर अधिकार असताना मी त्याला या माझ्या हाताने भडंगाच्या रूपात पलटून टाकलं. भडंगाच्या घरात ठेवला. ऐहिक जीवनाची सारी वैभवा त्याच्यापासून हिरावून घेतली. आणि कमजातपणाचा कायमचा कलंक मात्र त्याच्या ललाटी लावला. चांडाळी, तू त्याची खरोखर आई असतीस तर जगाला ओरडून सांगितलं असतं. नाही, कर्ण सूतपुत्र नाही. कर्ण अनाथ पोरका नाही. तो माझा, पांडवांच्या मातेचा, भीष्माचार्यांच्या सुनेचा, पंडूराजांच्या पट्टराणीचा थोरला मुलगा आहे. तो दिन मला कधी झाला नाही आणि आजही होत नाही. पण काय झालं तरी मला आज रात्री कर्णाला भेटलं पाहिजे. कर्णाला हे सगळं सांगितलं पाहिजे. कारण उद्या पांडव कर्णाचा वध करणार आणि कर्ण पांडवांना ठार करण्याचा प्रयत्न करणार. नाही, आज दिवस उजाडण्यापूर्वी मला करता येईल ते सगळं काही केलं पाहिजे. मला कर्णाला भेटलं पाहिजे. देवा, एक क्षणभर माझ्या पाठीशी उभा राहा. कुंतीचं दुःख तुमच्याशिवाय कुणाला कळणार आहे. सिद्ध झाला. चल, माझी तयारी आहे.